नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले स्वागत आहे डाळिंब शेती तंत्रज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि अनेक शेतकऱ्यांना योग्य माहिती अभावी नुकसान करणारा विषय बघणार आहोत। तो म्हणजे एकदा डाळिंब लागवड केलेल्या जमिनीत पुन्हा किती वर्षांनी डाळिंब लागवड करावी। अनेक वेळा जुनी बाग काढल्यानंतर लगेचच 1 ते 2 वर्षानंतर नवीन लागवड केली जाते आणि काही महिन्यामध्ये बागेमध्ये मर रोग, मुळकूज आणि झाडे वाळणे सुरू होते। यामागचं नेमकं कारण काय आहे आणि योग्य उपाय काय आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आता आपण सर्वप्रथम बघूया जुनी डाळिंब बाग काढल्यानंतर समस्या का निर्माण होतात। शेतकरी मित्रांनो, डाळिंब हे बहुवार्षिक पीक आहे। एकाच जमिनीमध्ये 10 ते 12 वर्ष डाळिंब लागवड झाल्यानंतर त्या जमिनीमध्ये हानिकारक बुरशीचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढते, जसं की फ्युजेरियम, फायटोप्थोरा, रायझोक्टोनिया, पिथियम, मेक्रोपोमिना यासारख्या अनेक हानिकारक बुरशी यांचे प्रमाण जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले असते। तसेच सूत्रकृमी म्हणजे निमॅटोड कमी प्रमाणात का होईना पण ते जमिनीमध्ये वाढत असतात। मुळांभोवती रोगकारक जीवाणूंचा मोठ्या प्रमाणामध्ये साठा निर्माण होतो। जमिनीमधील सेंद्रिय समतोल बिघडतो। यामुळे जर लगेचच पुन्हा डाळिंब लागवड केली तर नवीन रोपांची मुळे लगेच रोगग्रस्त होतात आणि मर रोग मोठ्या प्रमाणामध्ये पसरतो। आता आपण बघूया योग्य विश्रांती कालावधी किती असावा। काळी, भारी व पाण्याचा निचरा कमी असलेल्या जमिनीमध्ये कमीत कमी 5 ते 7 वर्ष डाळिंब लागवड टाळावी। मध्यम ते हलकी पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये किमान 4 ते 5 वर्षाची विश्रांती पिरियड असावा। हा कालावधी जर आपण पाळला नाही तर नवीन बाग ही 2 ते 3 वर्षांमध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याचा धोका असतो। आता आपण बघूया विश्रांती काळामध्ये जमिनीसाठी काय करावे। आपण फक्त डाळिंबाची बाग काढून जमीन मोकळी ठेवणे म्हणजे ती विश्रांती नाही। या काळामध्ये काही तांत्रिक उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। जसे की पहिला उपाय म्हणजे आंतरपीक लागवड। ज्वारी, बाजरी, मका, भाजीपाला, त्यामध्ये कोथिंबीर असेल, मेथी, कडधान्य, कडधान्यामध्ये मूग, उडीद यामुळे काय होतं तर जमिनीमध्ये रोगकारक जीवाणूंचे प्रमाण हे कमी होते। त्यानंतर हिरवळीचे खत जसे की ताग आसन, ढेंचा याची फुलोराच्या अवस्थेमध्ये नांगरणी करून जमिनीत मिसळणे गरजेचे आहे। त्यानंतर सेंद्रिय खताचा वापर जसे की शेणखत असेल, वर्मी कंपोस्ट, जीवामृत यांचा आपण वापर करणे गरजेचे आहे। त्यानंतर जैविक बुरशीनाशक जसे की ट्रायकोडर्मा हे जमिनीमध्ये मिसळल्याने हानिकारक बुरशी नियंत्रणामध्ये येते। त्यानंतर आपण बघूया पुन्हा डाळिंब लागवड करण्यापूर्वी आपण कोणती काळजी घेणे महत्त्वाचे आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे माती परीक्षण करणे हे आवश्यक आहे। जुनी मुळे आसन, खोड पूर्णपणे काढून टाकणे गरजेचे आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवीन डाळिंब बाग लावताना खड्डे नवीन ठिकाणी किंवा जुन्या जागेपासून थोडे बाजूला घेणे हे खूपच महत्त्वाचे आहे। डाळिंबाची लागवड करताना आपण जे डाळिंबाची रोपे घेणार आहेत तर ती रोग प्रमाणित म्हणजे रोगमुक्त नर्सरीतून आपण घेणे गरजेचे आहे। लागवडीपूर्वी खड्ड्यामध्ये ट्रायकोडर्मा आणि सेंद्रिय खत वापरणे गरजेचे आहे। शेतकरी मित्रांनो, डाळिंब शेतीमध्ये जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर घाई नाही, तर आपल्याला शास्त्र हे खूप महत्त्वाचं आहे। जुनी डाळिंब बाग काढल्यानंतर योग्य विश्रांती, योग्य जमिनीची काळजी आणि काही शास्त्रीय आणि तांत्रिक उपाय केले तर नवीन बाग ही 100% यशस्वी होते। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या डाळिंब शेती तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत थंडीच्या दिवसामध्ये असं नेमकं काय होतं की डाळिंब सेटिंग अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी निर्माण होतात।